पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए आपे, हा मावशी, तुझं बापू दिसत नाही का इथं 2-4 दिवस झालं? अहो मावशी, ते गेलेत पुण्याला, त्यांच्या मावशींना बरं नाही ना म्हणून। आता गो बाया, आताच बरी मावशी आजारी पडली। म्हणजे नाही म्हणलं खरं कशाहून, ते खोटं का बोलतील? आता काम टाळायला माणसं काय विलाबाड बोलतील ना, काय करू रुक्मिणी? मावशी, अख्ख्या घरात कोण लबाडे माहितीये की, उगाच दुसऱ्यांना कशाला बोलताय? ए आपे, लय आगाव सारखं बोलायचं नाही हा। माझा तर विश्वासच बसत नाही बघ, लाव बरं फोन। तुमचा विश्वास नाही म्हणून मी फोन लावायचं का? बघितलं का रुक्मिणी, आता कशी फोन लावायला नाही म्हणती। आता काय होतंय, काय नाही म्हणती, लाव की। काय गप्पे हवाई, तुम्ही त्यांचं कुठे ऐकताय? फोन लाव म्हणलं ना की गप गुमानं फोन लावायचा म्हणे। कशाला तिच्या नादाला लागते, जाऊ दे सोड। असं कसं सोड रुक्मिणी, तिला सांगून ठेव, नावाची हाय मनी, दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजील पाणी। हा मावशी पण ना, अप्पे, मला तुला काहीतरी दाखवायचंय। काय? टँटॅक, कसं आहे, भारी आहे ना? काय? आजचा दिवस सुरू झाला ना? हे रोज करायचंय का आता? हा, सकाळी उठल्या उठल्या दुसरं काम हेच करायचं। मग पहिलं काम काय करायचं? पहिलं अगं सकाळी उठलं ना की पहिलं आवरलं की पहिलं काम लगेच। बाद झाला, खरंच बाद झाला, आगाऊपणा करू नकोस तू सकाळी सकाळी। मी गंमत केली, तू बस अभ्यासाला। दीप्याचा मेसेज, दाजी तुम्ही येताना संघ डॉक्टरांना घेऊन या, बापूंच्या परिस्थितीत काय फरक पडला नाही। काय झालं? काय झालं काय तुला? तुला काय झालंय अप्पे? म्हणजे असा अभ्यास करत असताना बॉम्ब फुटला तरी तुझं लक्ष जात नाही, आता नुसतं केलं तरी लक्ष जाते। काय झालंय? तेच तर ना अर्जुन, मलाच कळत नाही काय होतंय, माझं लक्षच लागेना बघ कशात। एक तास पहिल्यांदा होते, माझा पेपर आहे आणि बापू माझ्याशी बोलले नाही, मला भेटले नाही, तर बापू कधी खोटं बोलत नाही, आणि काही लपवायचं असेल ना तर असं शांत शांत राहत, बोलतच नाही काही। मला सतत असं वाटतं ते काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून। लपवायचंय काय त्यात? आणि मी चौकीवरून येताना गेलो होतो ना घरासमोरून, तो कुलूप होतं घराला। ते सगळे खरंच गेले असतील, पण कारण काही वेगळं असेल तर? असं का वाटतंय तुला? तसं नाही रे अर्जुन, माझं बोलणंच होत नाही त्यांच्याशी। असं काय नाही अप्पे, अगं तू काहीतरी विचार करते दुसरा, आणि मी दीपेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, सगळीच एकदम कशाला खोटं बोलतील? असं नाही, खोटं नाही, मला वाटतंय असं। आणि भेटले जरी असते बापू तरी काय म्हणले असते? काय म्हणले असते? अभ्यास कर म्हणले असते, 4 दिवस राहिलेत परीक्षेला, जीव ओतून अभ्यास कर। हा, मग त्याचा विचार कर ना फक्त, बाकी कशाला विचार करते? हो, मी तेच करत होते अर्जुन। ते मनी मावशी पण ना, आता काय म्हणली मनी मावशी? सतत वाकडे येतात। बरोबर आहे की, त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात त्या। तू लक्षच देऊ नको अजिबात। आणि मी काय म्हणतोय, त्यांनी हाक मारले तरी होऊ देऊ नको। असं कसं म्हणतोयस तू? असं कसं काय? असं कसं? त्यांनी केलं तर चालतं, आपण नाही करायचं? म्हणजे या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं? अंगाशी आता कसं? बरं, तू घेतलंस कसं का? आवरलंय तुझं? हो, माझं आवरलंय, मी निघतो, तू कर अभ्यास। हा, माझं ऑनलाईन लेक्चर आहे आता। बरं ऐक, चल। घे बस, नाश्ता घे। नाही आता तिकडं कलेक्टर मॅडमला नेऊन द्यायचं असेल ना हातात, म्हणून आला असेल। अवश्य अभ्यास करते ती। हा, काय लागेल ते गेला हातानी, तुमच्याकडे तिकडे तिकडे हात नाही घालत ती। ए अर्जा, बरं मी काय म्हणतोय, सगळ्यांनी ऐका, पिवणी काय झालं राजा? अहो बापू जरा आजारी आहेत, म्हणजे घरीच आहेत पण तब्येत ढासळली जरा। भाऊजी,
काय झालं नक्की? लय काही सिरियस नाही ना? नाही सिरियस असं नाही, थंडी तापच पण अंगावर काढलं त्यामुळे वाढलंय जरा. रुक्मिणी तरी मी म्हणत होते नक्की काहीतरी काळबेर आहे म्हणून. काळबेर काय नाही मावशी, आहो आपल्याला कळू नाही म्हणून म्हणतोय मी. नाही पण मी काय म्हणते असं कशा पाय लय बापलिकीच प्रेम उतू चाललेलं असतंय ना सदा न कदा. मावशी हळू जरा, तुम्ही ऐकून घेणार का बाहेर जाणार? मग अजिबात आपल्याला कळलं नाही पाहिजे यातलं. अरे दवाखान्यात न्यायचंय का नाही मग? नाही आता डॉक्टर घरीच बोलावतोय, जास्त काय वाटलं तर दवाखान्यात जाऊ मग. हो अर्जुन, पण हे असं कधीपर्यंत? परीक्षा होईपर्यंत. आणि अप्पर्ण घरी गेली तर? नाही, घराला कुलूप लावलंय, तुम्ही नका काळजी करू. बापूंना किती वाटतंय ना तिच्या परीक्षेबद्दल? अगं पण त्यांच्या जीवापेक्षा परीक्षा काही मोठी असती का? अहो जीवाबिवाचं काय नाही मावशी, एवढं आपलीची परीक्षा होईपर्यंत बरे होतील ते. पण आता जर तिला सांगितलं ना तर टेन्शन गेली बसती. हा आणि मग तिचं चित्त थाऱ्यावर राहणार नाही ना. म्हणून म्हणतोय चुकून पण तिला कोणी काय बोलू नका. म्हणजे मी तिला म्हणलंय की घरातले गेलेत पुण्याला असं. आम्ही नाही सांगणार, पण बाहेरच्या कोणाकडनं कळलं म्हणजे मग? नाही नाही, कोणाकडून नाही कळणार, मी काळजी घेतो त्याची. पण अर्जा एवढं झालं काय त्यांना कळून देण्या इतकं? भाऊजी तिला नाही कळणार काही. नाही हो, आम्ही अजिबातच तिला काही कामं सांगणार नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. आप्पे बघ काय झालं? अगं काय नाही, अर्जुन शाळा घेतोय सगळ्यांची, आपल्याला अभ्यास करू द्यायचा म्हणून. अहो काय करताय तुम्ही? नाही अपर्णा, अर्जुन म्हणतोय ते बरोबर आहे. आता अभ्यास एके अभ्यास. हो सर. रुक्मिणी आपण सांगायचं का आपल्याला? अगं म्हणे गप्प बस. अगं काय तर बोलून उद्योग करून ठेवशील. अगं अर्जुनला कळलं ना तर तू डोक्यात राग घालून गिरण काय तर करल. आपण बघू जरासा थांब, वेळ काळ बघून सांगू. मी निघतो. सांगायचं. हा चल येतो. अगं तुला काही पाणी पाहिजे होतं का? मला सांगायचं ना, मी तुला दिलं असतं ना. काही घेते की. सरकार, या अर्जानं स्वतःहून आपल्या हातात बॉम्ब दिलाय, त्याचा धमाका तर झालाच पाहिजे. डॉक्टर, अहो त्यांचा तापच कमी ना झालाय. नीट खात पीत बी नाहीत आता. हे असं चाललंय रात्रभर. आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊयात काय? नाही नाही, मी कुठंच नाही जाणार. डॉक्टर काय करायचं आता? सांगितलेली औषधं नीट घेतायत ना? सगळी गोळ्या औषधं व्यवस्थित देतोय मी त्यांना. अर्जुनराव, मला तर आता भीतीच वाटायला लागली. अहो मामी नका घाबरू, डॉक्टर आहेत नाही तर ते सांगतील काय करायचं. डॉक्टर काय करावं लागेल सांगा ना. अर्जुन, पल्स नीट चालत नाहीये, औषध नीट घेत नाहीये शरीर. म्हणजे तापाच्या पुढे गेले आता सगळं. काय करून आता यांना दवाखान्यात न्यावंच लागेल. मला नाही जायचं दवाखान्यात. हे बघा, तुम्हाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. बापू ऐका की, एकदा जाऊ दवाखान्यात. बापू ऐका की हो. नाही नाही, मला नाही जायचं कुठं. आप्पे, तू या टायमाला गाडीत का? अहो नाही, मी असेच बसले होते. तुम्ही नाश्ता केला का आत्या? माझा नाश्ता झालाय, पण दिवसा का? तू रात्री बसते ना गाडीत अभ्यासाला? आत्या खरं सांगू का, 2 दिवसापासून बोलणंच झालं नाही नीट बापूंशी. आता त्यांची लय आठवण येते मला. अभ्यास होतोय का? नाही ना, सतत डोक्यात तेच चाललंय, लक्षच लागेना माझं कशात. आणि त्यांना फोन करायचं म्हटलं तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत ना, त्यांचा फोन बी घेता येत नाही. होणारच नाही अशा ना अभ्यास. ये बाहेर ये जरा, ये जा, कुणाला तरी भेट, बोल, डोकं हलकं कर. डोकं शांत झाले ना की अभ्यास होतो. बघ
नाही खरंय तुमचं. मी ना जरा घराकडनं चक्कर मारून येते. हा बाहेर छकुली दिसली ना तिच्याशी जरा गप्पा मारते, म्हणजे माझं डोकं जरा शांत होईल आणि मग करते अभ्यास. आता सांगा की बापूंना काय झालंय. काय नाही ग बाळा, आलेत ना डॉक्टर, आता बरे होतील बाप. अक्का मी तुमच्याशी टोचून बोलते म्हणून तुम्ही खोटं बोलू नका. नाही ग बाळा, मी कशाला खोटं बोलू तुझ्याशी. नको काळजी करू, आपले बापू नक्की बरे होतात. डॉक्टर आलेत ना आता. डॉक्टर काय करायचं आता? यांना ऍडमिट करावंच लागणार आहे. नाही नाही अर्जुन, तू माझा ऐक. तू इकडे, तू इकडे. तुम्ही सगळ्यांनी मला शब्द दिलाय का नाही, आप्पीची परीक्षा होईपर्यंत मी कुठेच जाणार नाही. तिची परीक्षा महत्वाची आहे. तुम्ही सगळ्यांनी मला शब्द द्या, आप्पीला यातलं काहीच कळून देणार नाही. हे असंच चाललं ना तर यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. हो बापू, ऐका ना, हे व्हेंटिलेटर म्हणतायत डॉक्टर. अर्जुन मला काय माहित नाही, तूच काहीतरी मार्ग काढ यातनं, पण मी कुठंच जाणार नाही. डॉक्टर, दवाखान्यात गेल्यावर आपण काय ट्रीटमेंट करणार होतो? ते व्हेंटिलेटर, अजून काय काय मशीन असतात सगळे सांगा मला. सगळे बारीतले मशीन इकडे आणू, जे काय करायचं इथंच करायचं. चला लवकर बापू, तुम्ही आराम, ती लक्ष दे. अरे पण अर्जुन, आप्पीचा फोन आहे. अक्का फोन उचलू नका तुम्ही. तिला काय सांगू नका. शांत व्हा. नाही सांगत. तिची परीक्षा आहे. हो नाही सांगत. तिला काय सांगू नका. नाही सांगत. अर्जुन काय करू? फोन उचला, काय म्हणते बघा. नाही सांगत. काय गप्पे? हा अक्का, कुठे आहेस ग तू? मला घराची चावी दे की, मी घरात बसून अभ्यास करते जरा वेळ. चावी? अगं नाही ठेवली सुष्मीनं. म्हणजे ठेवती नाही मी ती, पण या वेळेला लय गडबड झाली वाटतं तिची. विसरली असेल ठेवायला. दुसरी चावी असती माझ्याकडं, पण घावणं झाली बघ आता. पण काय ग, तुला कशाला पाहिजे चावी? अगं काय नाही, राहू दे. मग मला अभ्यासाला बसायचं होतं घरात म्हणून म्हणलं. नाही अगं, बरं ठीक आहे, राहू दे. मग मी एक काम करते, मी छकुलीला जाऊन भेटते. छकुली जी अक्काईशी मामा त्यांना भेटलीच नाही ना, जरा गप्पा मारून येते त्यांच्याशी. छकुली नको. अगं तू आणि मी तरी कुठे भेटलेलो दिवस झालं. तू असं कर, माझ्याच घरला ये. मी घेते की बोलवून छकुलीला. बरं चालतंय, मग मी करते छकुलीला फोन. नाही ना अगं, माझं काम आहे अशा भाऊजींकडं. मी असं करते, मीच फोन करते आणि छकुलीला बी बोलवून घेते इकडं. तू कुठे जाऊ नको, कोणाला फोन करू नको, तू हितच ये माझ्यापाशी. बरं चालतंय, मी येते मग तिकडे. हा, चावी मागत होते घराची. नाही चावी लागते. मी असं करते, छकुलीला घेऊन मी माझ्या घरी जाते. चकुली इकडे पटकन. अर्जुन नाही सांगत बापू, तुम्ही शांत व्हा जरा. चकुली हे बघ. हे बघ बाळा, आता आपली दीदी आली ना की रडायचं नाही काय अजिबात. तू रडलीस तिला कळेल का नाही? तुझ बघू डोळं. अक्का मला भीती वाटतं, त्याला मला रडायला आलं तर. नाही रडायचं बाळा, तू हुशार आहेस का नाही? तू काय म्हणतेस, पी आहे आपली दीदीची, कलेक्टरची पी आहे. नाही रडायचं. हा छकुले, काय ग छकुले, तुला आपली दीदीची काय आठवण बिटवण आहे का नाही? होळी नंतर तू आज दिसतेस मला. अगं छकुले लय बिझी झाली आपली. ती म्हणते का नाही कलेक्टरची पी आहे का नाही ग छकुले? चेहरा काय उडस झालाय तुझा? झोपली होती ती, तू येणार म्हणलं की तशीच उठून आली बघ. त्याच्यामुळे असं दिसतोय चेहरा. मी बोलत काय बसली, तू बस इथं, मी चहा ठेवते तुला. आई शपथ छकुले, आज अक्का आपल्याला चहा पाजणार आहे. ती टाळी. काय ग, कशी आहेस तू? यशा मामा, आईची अक्का बरे आहेत ना?
मला मागच बापू म्हणत होते, यश मामा आता बदललाय, वेळेवर घरी येतो ना, मम्मीशी चांगलं वागतो ना ग. काय ग, तुला काय झालंय? अगं त्या अभ्यासातलं काही कळतच नाही, इंग्लिशचं काही कळतच नाही ग. छकुले, तुला ना नीट एबीसीडी पाठ नाही बघ. तू आधी ना एबीसीडी नीट पाठ कर, मग तुला इंग्रजीचं जमत. आपण एक काम करू, मी तुला एबीसीडी शिकवू का? मी बापूंना जशी शिकवली होती ना तशी तुला शिकवते. चल ये पुढे, ये. माझ्या माग म्हणायचं, ए ए बी बी सी सी डी ई. छकुले, अगं काय झालं तुला? काय एवढी रडतेस तू? हा, काय झालं मला सांग. आपली दीदी ते घरात. आपली दीदी. अगं छकुले, काय घरी काय? हा अगं ते घरी मम्मीने मगाशी मारलं अभ्यासासाठी. देवा, अभ्यासासाठी मारल्यावर एवढं रडत असते वे कोणी? मी सांगते जॅकाला तिला मारू नको म्हणून. मी बी सांगते जॅकाला की मारू नकोस, ती पिये व्हायची. हा, चहा घेतो. छकुले, मी तुला एक गोष्ट सांगू का? तुला अभ्यासाचा कंटाळा आला का नाही का अभ्यासाची जागा बदलायची, दुसरीकडे जाऊन अभ्यासाला बसायचं. बरोबर अभ्यासात मन लागते बघ. आणि आपल्याला आवडतं ना त्या लोकांशी जाऊन गप्पा मारायच्या. आता माझंच बघ की, अगं मला घरी एवढं बोर होते ना अभ्यासाला, म्हणून मी आधी आले होते घरी अभ्यासाला, पण चावीच नाही बघ तिथली. अगं वय, दुसरी चावी मी लई हुडाकली, कुठं गेली अडगळीत काय माहिती. हो ना काका, माझ्याच खरंच घरात अभ्यास करायची लई इच्छा होती बघ. जाऊ दे. अक्का, मी एक काम करते, मी मागच्या पडवीत जाऊन अभ्यास करते पायऱ्यांवर. काय पडवीत? अगं कशाला, तू इथं बस की अभ्यासाला. अगं तिथं बसलीस काय आणि इथं बसलीस काय, दोन्ही घर आपलीच आहेत की. अगं अक्का, दोन्ही घर आपलीच आहेत, मज मान्य आहे की, पण मी मागच्या पडीत अभ्यासाला बसायचीच ना. पण मी ते पायऱ्यांवर बसते की अभ्यासाला. अगं होय, तू बसायचीस, पण तुम्ही दोघी बसा की इथं. नाही नाही, मी तिथे बसते की. चकुले, तू झालं की आहे काय? अर्जुन, अरे आपी आली होती, बोलली बी आमच्याशी, पण ती आता तिकडच्या घरी यायला निघाली. पडवीचा अभ्यास करते म्हणली. निघाली का ती? हो, पायऱ्यांवर अभ्यास करत बसते म्हणली. बरोबर पडवीत ती येते अभ्यासाला. तुमचा आवाज बाहेर येऊन देऊ नका तिला अजिबात. हा ठीक आहे आम्ही काळजी घेतो, आम्ही आवाज करत नाही अजिबात. इकडे येते. सुषमा रडू नको, दिप्या शांत बस. अर्जुन, कुणी आवाज करू नका रे, शांत बस. अक्का, इथं बसते अभ्यासाला. बरोबर बस, मी आहे इथंच.